हॉटेल्स, रिसॉर्ट्स आणि ज्या कंपन्या अतिथींना उत्तम प्रतीच्या सेवा आणि जागतिक दर्जाच्या सुविधा देतात, त्यांच्या कार्याचा गौरव करण्याच्या हेतूने नवी मुंबई चेंबर ऑफ बिझनेस अँड इंडस्ट्रीजच्या माध्यमातून 4 पॉइंट शेरेटन वाशी नवी मुंबई येथे इंडिया हॉटेलियर अँड हॉस्पिटॅलिटी 2022 पुरस्कार सोहळ्याचं आयोजन करण्यात आलं होतं. NMCBI ही नवी मुंबईतील एक अग्रगण्य वाणिज्य संघटना आहे, जी उद्योग, व्यापार, वाणिज्य आणि संबंधित नाविन्यतेला चालना देतात. तसेच नागरी समाज भारताच्या आर्थिक विकासासाठी सल्लागार प्रक्रियेद्वारे विकसित कार्यासाठी कार्य करतात. तसेच व्यवसाय, उद्योग, सरकार आणि भागीदारीमध्ये सहभागी असलेल्या उद्योजकांच्या हितासाठी कार्य करतात. केंद्र सरकारच्या अधिसूचनेनुसार स्थापन केलेली NMCBI ही नेतृत्व, नेटवर्किंग आणि आजीवन शिक्षणासाठी एक उत्कृष्ट काम करणारी संस्था आहे. नवी मुंबई चेंबर ऑफ बिझनेस अँड इंडस्ट्रीजच्या माध्यमातून इंडिया हॉटेलियर अँड हॉस्पिटॅलिटी 2022 पुरस्कार सोहळ्याप्रसंगी हॉटेलियर आणि हॉस्पिटॅलिटी इंडस्ट्रीला भारत आणि जगभरात त्यांचा व्यवसाय व्यवस्थापित करण्यात आणि वाढीसाठी कशी मदत करता येऊ शकते यावर मान्यवरांनी आपले विचार मांडले. या कार्यक्रमाप्रसंगी फॅशन शोच्या वेगवेगळ्या पारंपरिक व पाश्चिमात्य फॅशन वॉकने पुरस्कार सोहळ्यात रंगत भरत उपस्थितांची मने जिंकली. यावेळी हाजी अरफात शेख यांनी कार्यक्रमाप्रसंगी उपस्थित राहून पुरस्कार विजेत्या संस्थांचे आणि मान्यवरांचे अभिनंदन करीत भविष्यात देखील सर्व व्यावसायिकांना सहकार्याची भावना व्यक्त केली. एक ऐसा है कि पिछले 2 सालों से कोरोना से पूरा देश और स्टेट जूझ रहा था. होटल इंडस्ट्री ऐसा दिन पे दिन ख़त्म होते जा रही थी. लोग परेशान थे. टूरिज़्म का मामला आ गया था. टूरिज़्म देश में नहीं आ रहे, बहुत कम पैमाने पे आ रहे थे. देश का काम ठप हो गया था. और उस बीच में जो होटल इंडस्ट्री को बहुत बड़ा नुकसान हुआ, लाइट बिल वैसा वहीं के वहाँ रह गया, टैक्स वहीं के वहीं रह गए, स्टेट की सरकार ने कोई किसी तरीके कोई मदद नहीं किया. सारी चीज़ों के उनके बर्डन रहने के बाद भी इन होटल वालों ने अपनी होटल को संभाला. अब कहीं जाके देश में फिर से टूरिज़्म आना शुरू हुए. लोग आ रहे हैं, लोग जा रहे हैं और अच्छी तरीके से वापस से सारी चीज़ें ठीक होते जा रही है. सरकार के माध्यम से नारायण राणे जी इसके ऊपर मिनिस्टर है. उस माध्यम से हम होटल इंडस्ट्री को क्या क्या फ़ायदा दे सकते हैं, हमारे इनको रोज़गार किस तरीके से बढ़ सकता है, टूरिज़्म कैसा देश में आएगा, किस तरीके से हम टूरिज़्म को बढ़ाएंगे, उसके लिए खास तौर पर आज इनको शुभेच्छा देने के लिए आया था. या पुरस्कार सोहळ्याप्रसंगी नवी मुंबई चेंबर ऑफ बिझनेस अँड इंडस्ट्रीजचे अध्यक्ष डॉक्टर धीरेंद्र गौतम यांनी पत्रकारांशी बोलताना आपल्या भावना व्यक्त केल्या. आज होटल कैटेगरी और इंडिविजुअल कैटेगरी, जैसे हम होटल को भी सम्मानित करते हैं और वहाँ पे काम करने वाले जो लोग हैं उनको भी सम्मानित करते हैं. तो दोनों कैटेगरी मिला करके तकरीबन 20 कैटेगरी में हमने लोगों को सम्मानित किया है. बट ये सम्मानित भले ही 20 लोग हुए हों, लेकिन आप देखोगे तो पूरे ऑल ओवर इंडिया से 231 नॉमिनेशन फ्रॉम ऑल ओवर द इंडिया हैज़ कम फॉर दिस होटेलियर एंड हॉस्पिटैलिटी अवार्ड. And out of that, through a month process of evaluation, jury process and shortlisting, we are able to identify these 20 people. ये 20 लोगों को हमने चूज़ किया है in different category for their better performance, better customer service and providing world class of customer service to their guests and the customers. So that is the prime criteria for that. As a Navi Mumbai Chamber, it is our opportunity to help and empower all the industry, promote them to do more and more businesses, grow them and help them any kind of requirement they have, creating the entrepreneurship in the Navi Mumbai in hospitality industry, having any challenges relating to any statutory or government compliances, any requirement they have, so we help them to grow them more and more in business and industry. NMCBIच्या कोर टीमचे सदस्य आणि कॉर्पोरेट रिलेशनचे संचालक राहुल बनसोडे यांनी पत्रकारांशी बोलताना सांगितले. आणि मी जेव्हा दिल्ली, बँगलोर आणि बॉम्बेमध्ये 5 स्टार हॉटेलमध्ये आमचे अवॉर्ड सेरेमनी व्हायचे अँड मी तिथे जायचो. मी तिथे गेल्यानंतर माझं पण सिलेक्शन झालेलं हॉटेलियर इंडिया अवॉर्ड्समध्ये ॲज अ बेस्ट सेल्स अँड मार्केटिंग अँड रेव्हेन्यू पर्सन ऑफ द इयर. बट आय रिअलाइज की हे जे मोठ्या सिटीमध्ये जे अवॉर्ड्स होतात ते छोट्या टायर 2 सिटीमध्ये पोचतात का, म्हणजे छोट्या सिटीमध्ये पोचतात का. आणि जेव्हा मी नवी मुंबईला शिफ्ट झालो 7 वर्षापूर्वी,
तेव्हा मी बघितलं की इथे पण टॅलेंट पूल आहे, इथे पण छान ब्रँड्स आहेत, इथे पण 4 स्टार 5 स्टार हॉटेल्स आहेत आणि एक 7 वर्षामध्ये जी अटॅचमेंट झालेली आहे नवी मुंबईमध्ये. आणि मी जेव्हा डायरेक्टर ऑफ सेल्स 4 पॉईंट्समध्ये काम करायचो आणि मी जेव्हा हा जॉब सोडला आणि चेंबरमध्ये जॉईन झालो, तर माझा तो पूर्ण जो द वे ऑफ लुकिंग ॲट अँगल टुवर्ड्स द इंडस्ट्री कम्प्लिटली चेंज झाला आणि तो चेंज म्हणजे खूपच मोठा चेंज होता. आणि मी ठरवलं की आपल्या हॉटेल इंडस्ट्रीच्या कलिग्स आणि जे एक्झिक्युटिव्ह काम करतात त्यांच्यासाठी काहीतरी करायचं आणि नवी मुंबईमधूनच सुरुवात करायची. कारण की जे काय अवॉर्ड्स होतात सुरू ते बॉम्बे, दिल्ली, बँगलोर, चेन्नई या सिटीमधूनच होतात आणि ही कल्पना आम्ही केली आणि हे सगळं प्लॅनिंग आम्ही 3-4 महिने करत होतो आणि आज हा इव्हेंट सक्सेसफुल झालेला आहे. सगळे GM ऑफ नवी मुंबई हॉटेल्स आज इकडे आले, सगळे पार्टिसिपेट हॉटेल पण आले, नॉमिनेशन्स वगैरे सगळे कॅन्डिडेट होते आणि खूप आनंद वाटला सगळ्यांना अवॉर्ड देताना आणि तेच प्रोत्साहन, तेच मोटिवेशन मला नेक्स्ट इयरला मोठ्या प्रमाणात करायचं आहे. यावेळी आम्हाला 250 नॉमिनेशन्स मिळाले, पण नेक्स्ट इयर आम्ही टार्गेट ठेवतो आहे 500 नॉमिनेशन्स मिळायला आणि नवी मुंबईतूनच होणार हे अवॉर्ड आणि आम्ही पूर्ण ऑल ओव्हर इंडियामधून हॉटेल इंडस्ट्रीचे जे माझे काही बंधू भगिनी आहेत त्यांना मी बोलवणार इकडे आणि त्यांना रिवॉर्ड आणि रिकग्निशन देणार. कार्यक्रमाचे आयोजन करण्याकरिता के इव्हेंट पार्टनर, 4 पॉइंट शेरेटन वाशी नवी मुंबई आणि स्कोडा इंडिया, डॉक्टर ऑटो, इंडिया कोचिन फेडरेशन, बेयॉन्स आणि फॅशन आणि वॉयलेट मीडिया यांचे आयोजकांनी आभार मानले. तर हा एक नवी मुंबईमध्ये पहिल्यांदा ऑर्गनाईज केलेला असा इव्हेंट आहे. इथे मोठ्या प्रमाणात आपण सगळ्यांना बोलवलेलं आहे आणि एक छान असा इव्हेंट ऑर्गनाईज केलेला आहे. त्याच्यामध्ये डॉक्टर ऑटो स्कोडानी पण सहभाग केलेला आहे, स्पॉन्सरशिप दिलेली आहे आणि डॉक्टर ऑटो स्कोडाबद्दल सांगायचं झालं तर एक ऑथोराइज डीलरशिप आहे नवी मुंबईची. आपला सेटअप नवी मुंबई आणि पनवेलमध्ये आहे. आपला वर्कशॉपही आहे एक मोठं नवी मुंबईमध्ये आहे, जे सर्वात मोठं वर्कशॉप आहे, विच इज द बिगेस्ट वर्कशॉप इन द पॅन इंडिया फॉर प्रोव्हाइडिंग सर्व्हिसेस टू ऑल द कस्टमर्स. आणि आपण इकडे स्कोडासाठी बेस्ट सर्व्हिसेस आणि बेस्ट सेल्स एक्सपिरियन्स देण्यासाठी कस्टमरसाठी हे अवॉर्ड एक हॉस्पिटॅलिटी आणि सर्व्हिस इंडस्ट्रीसाठी आहे. मग त्याच्यामध्ये पण आमची हॉस्पिटॅलिटी आणि सर्व्हिस आपण प्रोव्हाइड करायला इकडे आलो आहोत आज. यावेळी पुरस्कार विजेत्या मान्यवरांनी पत्रकारांशी बोलताना आपल्या भावना व्यक्त केल्या. So I'm really proud to represent Chalet Hotels, and 4 Point Sheraton at Navi Mumbai has been a pride recipient of this awards. We have been an iconic hotel at Navi Mumbai for the last 13 years and continue to do so. And thank you for all the love which is honored and showered to all of us here. And it's all responsibility from our team and the guests who love us. It's clearly the love that has been showered onto 4 Points by Sheraton. And thank you very much and looking forward to welcome each one of you. So first of all, thank you everyone for inviting us, and it was organized by Navi Mumbai Chambers of Commerce, but it was not only restricted to Navi Mumbai, it was restricted across Pan India, and we are very proud that we have been a proud winner as leading resort of the year. And thank you everyone for supporting us, and we expect much more such events to come in near future. Thank you. So काफ़ी अच्छा लग रहा है. वी आर फुल्ली एक्साइटेड. सो इट्स अ पैरामाउंट रिवरफ्रंट रिसॉर्ट इन कर्जत, and we have been awarded as the best upcoming resort in Karjat. So it's a beautiful property which is located in 8 acres of land, which has a capacity of almost 200 plus guests, and it is located in one of the best prime location of Karjat. We are very young in this hospitality industry, about 1.5 years. We already acquired about 12 properties. Within Mumbai, we have got about 6 hotels, and outside Maharashtra, we have got about 5 hotels. We are very happy with the growth of the group. या पुरस्कार सोहळ्यात बेस्ट अपकमिंग हॉटेल ग्रुप ऑफ द इयर मोनार्क नवी मुंबई, लीडिंग हॉटेल F&B आउटलेट ऑफ द इयर मेडिटेरा सयाजी हॉटेल, बेस्ट अपकमिंग रिसॉर्ट ऑफ द इयर पॅरामाउंट रिव्हर फ्रंट रिसॉर्ट अँड स्पा कर्जत, सस्टेनेबल हॉटेल ऑफ द इयर 4 पॉइंट बाय शेरेटन नवी मुंबई, लीडिंग इकॉटेल हॉटेल ग्रँड मर्क्युरी गांधीनगर गिफ्ट सिटी, लीडिंग लक्झरी रिसॉर्ट ऑफ द इयर बाउले वर्ल्ड 9, बेस्ट कॉर्पोरेट फ्रेंडली हॉटेल
4 पॉइंट बाय शेरेटन नवी मुंबई, बेस्ट हॉटेल ऑफ द ईयर ताज फतेह प्रकाश पॅलेस, जनरल मॅनेजर ऑफ द ईयर 4 स्टार अनिल त्रिपाठी फॉर्च्यून पार्क हॉटेल, हॉस्पिटॅलिटी मार्केट ऑफ द ईयर सुचीर जिंदाल सयाजी हॉटेल प्रायव्हेट लिमिटेड, एक्झिक्युटिव्ह हाऊसकीपर ऑफ द ईयर महेश शर्मा मॅरिओट इंटरनॅशनल, F&B मॅनेजर ऑफ द ईयर गिराज शर्मा सयाजी हॉटेल्स प्रायव्हेट लिमिटेड, IT मॅनेजर ऑफ द ईयर गौरव हुले द ओबेरॉय ग्रुप, चीफ ऑफ द ईयर मोहद नजीम सयाजी हॉटेल प्रायव्हेट लिमिटेड, रायझिंग स्टार ऑफ द ईयर शर्मिष्ठा सिन्हा, जनरल मॅनेजर ऑफ द ईयर 5 स्टार स्टीफिन डिसोजा 4 पॉइंट बाय शेरेटन नवी मुंबई हे सर्व इंडिया हॉटेलियर अँड हॉस्पिटॅलिटी 2022 पुरस्कार सोहळ्याचे मानकरी ठरले. ब्युरो रिपोर्ट, नवी मुंबई, महाराष्ट्र माझा.